ज्येष्ठ काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अमरावती दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे। फडणवीसांच्या दौऱ्यासाठी गाड्यांनी भरून भाड्यानं लोक आणण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। तसंच सामान्य नागरिकांना फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेता आली नाही असंही त्या म्हणाल्या। आपसातच भांडतायत, दोघंही सत्तेत आहेत की मी गप्प बसतो तू मला मार आणि तू गप्प बसतो आणि मी तुला मारतो, अशी काय भानगड आहे का? काय भानगड आहे ही काय बिलकुल समजणारी नाहीये। सगळे मित्रपक्ष एक दुसऱ्याच्या केस झिंझोट्या ओढून राहिलेले आहेत, त्यांना काय घेणं देणं नाही आहेत विकासाचं, कामांचं, काही नाही। अमरावतीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा उद्धटपणा इथे दिसला। धर्माच्या नावाने राजकारण करणारे लोक एका संत महात्म्याचा अपमान करताना अमरावतीकरांनी बघितलेला आहे। आम्ही भलेही काँग्रेसचे आहोत आणि आम्ही भलेही सर्व धर्म संभावाचे आहोत, पण आम्हाला धर्म समजतो। तुम्ही धर्माचं राजकारण करता पण तुम्हाला धर्म समजत नाही। यांचं वाटोळच होणार आहे सत्ताधाऱ्यांचं, हे वस्तुस्थिती आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीकरांचा अपेक्षा भंग केला असून महायुतीतील घटक पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात भांडणं सुरू आहे। महायुतीचा उद्देश लोकांची सेवा नसून केवळ सत्ता आणि पैसा मिळवणं हाच आहे, असाही आरोप यशोमती ठाकूर यांनी केला। तर महायुतीतील अंतर्गत वाद इतके टोकाला गेले आहे की एक दिवस हेच घटक पक्ष एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील, असा दावाही यशोमती ठाकूर यांनी केला। अमरावतीकरांचं त्यांनी अपेक्षा भंग केलेली आहे। तुम्ही बघितलंय की त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते किती दादागिरी करतायत आणि आपसामध्ये त्यांच्या मित्रपक्षांमध्ये किती भांडणं आहेत। या भांडणं मध्ये त्यांचा उद्देश फक्त सत्ता आणि पैसा आहे। या ठिकाणी लोकांची सेवा हा अजिबात उद्देश नाही आहे। त्यांचे तेच भांडतायत आणि त्यांचे तेच एक दुसऱ्यांना मारणार आहे, ही वस्तुस्थिती आहे। मागच्या वेळेला 45 होते, या वेळेला 20च्या वर 25च्या वर ही लोक नाही जाऊ शकणार, ही पण एक फॅक्ट आहे।